नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. गेले 2 दिवस मागच्या या वीकमध्ये मी व्हिडिओ केला नाही, कारण मार्केटमध्ये फारसं काही बोलण्यासारखं नव्हतं आणि मार्केटही त्याच रेंजमध्ये ट्रेड होतं. पण आज मार्केटने एक चांगली ब्रेकआउट दिला आहे. ग्लोबल क्यूज चांगली पॉझिटिव्ह ते US मार्केट्स काल गुरुवारी चांगली पॉझिटिव्हमध्ये बंद झाले आणि त्याचा परिणामानं आपलं मार्केट एक गॅप ऑफ ओपनिंग जवळपास 300 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये आपल्याला मॉर्निंग सेशनला बघायला मिळाली. 300-350 पॉईंटची तेजी, जवळपास 24,400च्या आसपास निफ्टी ट्रेड करत होता. पण त्यानंतरनं ओपनिंगच्या पहिल्या अर्ध्या एक तासामध्ये हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग आलं. जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं की 24,350च्या आसपास रेजिस्टन्स आहे, तो घेताना बघायला मिळाला सुरुवातीच्या सेशनला आणि निफ्टी तिथून घसरत 24,200पर्यंत आला. एवढा बँक निफ्टीसुद्धा जो आहे 50,400-500 जो आपला फर्स्ट रेजिस्टन्स झोन होता तिथून खाली आलं, 50,000च्या बिलोसुद्धा गेला. पण त्यानंतरनं मात्र दुपारी 11:30-12 नंतरच्या सेशनमध्ये एक चांगली आणि शार्प रिकव्हरी निफ्टी बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर झाली. जे काही शॉर्ट्स बरेच दिवस होते ते ट्रॅप झाले, खाली ओपन झाल्यानंतरनं रिकवर होताना बघायला मिळालं. निफ्टीनं ओपनिंगचा जो हाय होता 24,400च्या आसपास, तो जसा क्रॉस केला फर्दर शॉर्ट कवरिंग ट्रिगर झाला. निफ्टी जो आहे तो 24,500 एव्हाना त्याचे अभाव 24,550च्या आसपास जाऊन बंद झाला. ओव्हरऑल मार्केटमध्ये चांगला मोमेंटम दुपारच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशन झाल्यानंतर बघायला मिळाला. निफ्टी 400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, बँक निफ्टी 800 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला. म्हणून सेन्सेक्ससुद्धा जो आहे 1300 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला आहे. एकंदरीत मार्केट जे गेले 3-4 दिवस डाऊनवर्ड मोमेंटमनं ट्रेड करत होतो, तो कुठंतरी आज ब्रेक लागताना आपल्याला त्या मोमेंटमला बघायला मिळाला आणि मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी मिळाली. मला वाटतं फर्दर नेक्स्ट वीकमध्ये थोडंसं अप्पर साईड अजून आपण जाऊ शकतो. पण रेजिस्टन्स आहे हायर लेवलला. मार्केट वन वे लास्ट टाईमसारखं वर जाईल असं वाटत नाही. काही अजून महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स ट्रिगर व्हायला हवेत. त्यामुळे सोमवारच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 24,500च्या अबाउट मेंटेन राहिला तर 24,600 ते 650पर्यंत जाऊ शकतो. 24,600-650 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, किंवा थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. 24,500च्या खाली आला तर 24,400पर्यंत निफ्टी जो आहे तो येऊ शकतो. या अनुषंगानं निफ्टीमध्ये तुम्ही क्लिअर कट लेवल्सनुसार ट्रेड करा. बँक निफ्टीमध्ये 50,500च्या अबाव मेंटेन 50,800पर्यंत जाऊ शकतो. 50,000च्या खाली 50,300 आणि 50,200 एक हा जो 100 पॉईंटचा झोन आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, तिथंपर्यंत येऊ शकतो. पण मला वाटतं निफ्टी जो आहे तो पॉझिटिव्ह बायसने राहू शकतो. पण हायर लेवलला निफ्टी बँक निफ्टीमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे. ओव्हरऑल बँक निफ्टीमध्ये थोडासा चांगला मोमेंटम येऊ शकतो कम्पेअर टू निफ्टी, असं मला सध्या तरी वाटतं आहे. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीमध्ये सोमवारी या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. निफ्टी 24,500च्या अबाव 24,50, 24,500च्या खाली आला तर 24,400पर्यंत येऊ शकतो. बँक निफ्टी 50,500च्या अबाव 50,800पर्यंत जाऊ शकतो. 50,500च्या खाली मेंटेन राहिला तर 50,300 ते 200पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो. या लेवल्सनुसार ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,624 शेअर्स वाढले, त्या बाजूला 700 शेअर्स पडलेले आहेत. निफ्टीमध्ये 47 शेअर्स वाढले, त्या बाजूला फक्त 3 शेअर्समध्ये पड झाले. ओव्हरऑल ब्रॉडबेस बाईंग निफ्टी आणि NSEच्या स्टॉक्समध्ये बघायला मिळते. वन सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा सगळ्या सेक्टर्समध्ये बाईंग आले. खास करून IT, बँक्स, ऑटो, मेटल आणि FMCG सेक्टरला बाईंग बघायला मिळाले. बाकी अदर सेक्टर्सला किरकोळ पॉझिटिव्हमध्ये आहेत, पण सगळे सेक्टर्स चांगले पॉझिटिव्हमध्ये बंद झालेत. ग्लोबल क्यूजचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत, थोडे फ्लॅट पण आहेत. डाऊ फ्युचरसुद्धा फ्लॅट आहे, 40 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे. त्यामुळे ओव्हरऑल गेले 2-3 दिवस ग्लोबल मार्केट्समध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीने उठापटक झाले. त्यामुळे मला वाटतं थोडंसं पॉज घेताना आज बघायला मिळते. वीकेंड आहे, सुट्टी आहे 2 दिवस, त्यामुळे सुद्धा मला वाटतं आणि आपल्या मार्केटमध्येही थोडं त्या पद्धतीने उठापटक होऊन एक चांगली रिकव्हरी पॉझिटिव्ह क्लोजिंग मिळाले. त्यामुळे मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये थोडं पॉझिटिव्ह बायसनं आणखी हायर लेवलसाठी आपण टार्गेट करून चालू शकतो. तर बघूया मार्केट्स नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.